पुण्यातल्या चाकण एमआयडीसीतल्या खड्ड्यांचा मुद्दाही सध्या तापलाय। पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे नाराज होऊन दुसरीकडे स्थलांतर करण्याचा इशारा देणाऱ्या उद्योजकांनी आता भूमिका बदलली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी चाकणमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली। तरीही स्थलांतर करण्यावरती आज सकाळपर्यंत उद्योजक ठाम होते, पण तासाभरातच त्यांची भूमिका बदलली। चाकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन उद्योजकांनी केलंय आणि यावरून उद्योजकांवरती दबाव असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। चाकणचा विकास हा आपल्या समाजाचा, आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास आहे। चाकणला डेट्रॉइट ऑफ ईस्ट म्हटलं जातं। ह्या ठिकाणी हा सगळा जो काही उद्योगधंदा आहे तो फार वेगाने वाढलेला आहे। तर त्यासाठी सर्वांनी मिळून आम्हाला साथ द्यावी। ह्या ठिकाणी चाकण राहण्यास योग्य, उद्योगधंद्यांसाठी अत्यंत अनुकूल असं बनवण्यासाठी आपण सक्रियपणे योगदान देऊया। त्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणतेही राजकारण आणू नये। प्रमाणे शासनानं दखल घेतली। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री आमच्याबरोबर आले, पाहणी केली। त्याप्रमाणे सर्व यंत्रणेला एका प्लॅटफॉर्मवरती आणलं आणि डिसिजन घेतले। हे डिसिजन आता इम्प्लिमेंटेशनची वेळ आलेली आहे। विकासासाठी कुठेही न मागं पुढं बघता आमच्याबरोबर राहा, शासनाला मदत करा, शासनाकडनं जे पाहिजे ते करून घ्या आणि या सुधारणेसाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत। याची कृपा करून दखल घेऊन कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता एक सामान्य नागरिक म्हणून या चळवळीत उतरावं। आणि रोहित पवार काय म्हणाले तेही पाहूयात। असू शकतो, जेव्हा मी तिथं जाणार होतो तेव्हा सुद्धा मला भेटू नये असा दबाव त्यांच्यावर होता। ठीक आहे, त्यातले काही लोक आले, काही लोक येऊ शकले नाही, काही मीडियासमोर यायला इच्छुक होते, काही नव्हते। जे काय झालं महत्त्वाचं काय की त्यांनी जो मुद्दा उचलला, मीडियाने जो सपोर्ट केला, लोकांनी सोशल मीडियावर सपोर्ट केला, आम्ही तिथं गेलो, या सगळ्या विषयांमुळे कुठंतरी सरकारला झुकावं लागलं, तिथं बैठक घ्यावी लागली, त्यांचं ऐकावं लागलं। हे महत्त्वाचं आहे। 15-20 दिवसानंतर आम्ही परत जाणार आहोत। ट्रॅफिकचा मुद्दा सुटतोय का? कारण का ट्रॅफिक कमी करणं हे नियोजनाचा सुद्धा भाग आहे। त्यामुळे काय नियोजन केलं जातं हे सुद्धा आम्ही तिथं जवळून बघणार आहोत। तर सध्या चाकणचा हा मुद्दा तापलेला असतानाच पुण्यातलं IT पार्क हिंजवडी सुद्धा समस्यांनी ग्रासलेलं दिसतंय। इथल्या 800 कंपन्यांकडनं सरकारला 30,000 कोटींचा महसूल मिळतो, पण इथल्या 5 लाख कर्मचाऱ्यांच्या नशिबी वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांचं विघ्न आहे। या कोंडीतून सुटका करण्यासाठी मेट्रो उभारण्यात आली आहे, पण गेल्या 1.5 वर्षांपासून ही मेट्रो तारीख पे तारीखमध्ये अडकून पडली आहे। MIDC पुणे, PMRDA, राष्ट्रीय महामार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका, ग्रामपंचायती अशा विविध संस्थांमुळे समन्वयाचा अभाव इथे पाहायला मिळतो। परिणामी इथल्या समस्या सुटत नाहीत। त्यामुळेच चाकणप्रमाणे सरकारनं IT पार्क हिंजवडीकडेही लक्ष देण्याची गरज आहे।